उंच असतात, अशा असणारा त्याची पूजा करावी. पूजा कशी करावी तर आपण त्या ठिकाणी श्रवण करून आलो. पण म्हटले महाराज, आमच्या गावामध्ये ना शिवालय आहे, आमच्या गावामध्ये ना त्या ठिकाणी आसपास पंचक्रोशीमध्ये शिवालय नाही. मग आम्ही कोणाची भक्ती करायची? आम्ही कोणत्या शिवालयामध्ये जायचं जर ठरलं तर आमच्यापासून खूप दूर अंतरावरती शिवालय आहे आणि त्या ठिकाणी रोज जाऊन आम्ही काय करू शकत नाहीत, पूजा करू शकत नाहीत, अर्चना करू शकत नाहीत. म्हटले महाराज मग काय करणार? म्हटले ऐका, माझं शिव महापुराण सांगते. म्हटले ऐका, ज्या वेळेस तुम्हाला शिवलिंगाची पूजा करण्याची इच्छा मनामध्ये झाली आणि इच्छा मनामध्ये झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या ठिकाणी विराजमान आहात, ज्या ठिकाणी बसलेला आहात, त्याच ठिकाणावरची माती एकत्रित करा आणि त्या मातीपासून सुंदर शिवलिंग स्थापित करा. आणि स्थापित करत असताना फक्त आणि फक्त गुराळ परमात्म्याच्या पंचाक्षराचा षडाक्षराचा त्या ठिकाणी काय करा, मंत्र उच्चारण करा. म्हटले ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या ठिकाणी मंत्र उच्चारण करा आणि मंत्र उच्चारण करून भगवान शिवलिंगाची स्थापना करा. भगवान शिवलिंग त्या ठिकाणी स्थापित करा, तयार करा आणि त्याच्यावरती तुम्हाला जे अर्पण करायचं ना ते तुम्ही अर्पण करा. पाणी अर्पण करायचंय, त्याच्यावरती पाणी अर्पण करा. तुम्हाला त्याच्यावरती त्या ठिकाणी बेलपत्र अर्पण करायचंय तर त्या ठिकाणी बेलपत्र अर्पण करा. का? कारण माझा शंभू बाबा जे आहेत ना तर ते कणामध्ये बसलेले आहेत, कंकणामध्ये बसलेले आहेत. कणामध्ये तो असं असणारा देव बसलेला आहे. जिकडं पाहला तिकडं असा असणारा तो देव त्या ठिकाणी विराजमान. म्हणून तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची, त्याची भक्ती करायची ना तर जास्त तास करायची गरज नाही. काय करायचंय? ज्या ठिकाणी विराजमान आहोत, ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, त्याच ठिकाणी एक शिवलिंग त्या ठिकाणी स्थापित करा. आपली पूजा झाली की ते शिवलिंग कुठेतरी विसर्जित करा आणि त्या ठिकाणावर आपलं असणारं काय करा, भगवंताची सेवा करून आपण त्या ठिकाणी महाराज भगवंताचं पुण्य प्राप्त करू शकतो. कसं? जिथं बसलेलो आहोत तिथंच एखाद्या वेळेस नाही का आपल्याला असं होतं की आता भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाण्याची इच्छा, किंवा एखाद्या वेळेस असं वाटतं की आपल्या गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर असायला पाहिजे होतं. आहे का नाही? भगवान शंकर म्हणतात, तुम्ही ज्या ठिकाणी मला मानता ना त्या ठिकाणी मी तुम्हाला प्राप्त होतो, त्या ठिकाणी मी तुम्हाला भेटतो, त्या ठिकाणी मी तुम्हाला दर्शन देण्याकरता येतो. नाही, तुमचे जे कार्य आहेत ना, जे तुम्हाला कार्य करायचेत ना, ते कार्य करण्याकरता मी त्या ठिकाणी स्थित होतो. ऐका, जर आपल्याला आपण मग असे बोलून गेलो की आपल्याला नोकरीला जायचं आहे किंवा एखाद्याला त्या ठिकाणी परीक्षामध्ये पास व्हायचं आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी दुःखामधून मुक्त व्हायचं आहे, तर जी दर महिन्याला जी शिवरात्र येते ना, जी दर महिन्याला जी शिवरात्र येते ना, तर त्या शिवरात्रीला सुंदर भगवान शंकराचं काय करा, एक मूर्ती त्या ठिकाणी लिंग स्थापित करा. स्थापित कुठं करायचंय? म्हणले एक तर बेलवृक्षाचं झाड असावं, नाही तर वटवृक्षाच्या झाडाखाली. वटवृक्षाच्या झाडाखाली नाही भेटलं तर पिंपळाच्या झाडाखाली, आणि पिंपळाचं झाड जर नाही भेटलं तर म्हटले महाराज तुम्हाला जे झाड दिसेल ना त्या झाडाच्या खोडाची माती, त्या झाडाच्या खोडाच्या खालची माती घ्यायची, त्याचं सुंदर शिवलिंग त्या ठिकाणी स्थापित करायचं आणि स्थापित करून त्याला भस्म, त्या ठिकाणी चंदन, त्या ठिकाणी हळदी कुंकू त्याचा भोग लावायचा. आणि त्यामध्ये जर तुम्ही नोकरीला जाणार असाल, नोकरी लागण्याची इच्छा असेल तर त्याच्याकरता एक बेलपत्र आणि 7 कण्हेर नावाच्या वृक्षाची फुलं. एक नाही, किती? एक बेलपत्र आणि 7 कण्हेर नावाच्या वृक्षाचे जे फुलं आहेत ना ते हातामध्ये, त्याच्याकरता त्याला लागणारी भक्ती, त्याला लागणारा प्रेम आणि त्याला